ढाण्यावाग शेर सामने सव्वा शेर अशी मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये चालू असलेली चुरशीची लढत आपण पाहू शकतो. बक्षीस पात्र लढत असेल क्वार्टर फायनलचा सामना. जो संघ आज जिंकेल तो संघ उद्या सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि उद्या सेमीफायनलचा सामना आपण कव्हर करणार आहोत. 4 वाजता नक्कीच हजर राहायचे, रिपोर्टिंग करायचे. जो संघ सामना जिंकेल त्या संघाने पहिला चेंडू आपण पाहू शकतो. रोशन अंबारे यांच्या माध्यमातून पहिलं पॉवर प्लेचं षटक अनिवार्य बॅटिंग पॉवर प्लेचं जो मात्र हाताळण्यात येईल. एक खेळाडू डीप मिड विकेट रिजनमध्ये एक असेल तो म्हणजे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट त्यासोबतच असतील ते म्हणजे स्क्वेअर लेग गली. अप्रतिम गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. पहिल्याच चेंडूवरती चौकानेवाला आपण पाहू शकतो चकित करणारा चेंडू. शॉर्ट बॉल जो मात्र समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित. जगा इतका की आनंद कमी पडेल, हसा इतका की नक्कीच आनंद कमी पडेल. काय मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर फटका देखणा आणि लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत एकवटल्या जातील 3 धावा आपण पाहू शकतो. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती श्री गणेशा होतोय. 3 धावा धावफलकावरती असतील. 3 रन्स ऑन द बोर्ड. मुकेश आणि त्यांच्यासोबत पारस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मुकेशनी त्यांचं अकाउंट ओपन केलं आहे, तसेच या मामनोली टीमचं देखील अकाउंट ओपन केलं आहे. मामनोली विपक्ष मोहिली मध्ये चालू असलेली चुरशीची लढत. गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पंचांच्या डाव्या साईडनी ओव्हर द विकेटचा मारा करतील. अप्रतिम फटका आपण पाहू शकतो. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. पुश करो और खुश रहो अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. धावा एकवटल्या त्या म्हणजे एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र 4 धावा धाव फलकावरती आहेत. मोठ्या टीम्समध्ये चालू असलेली चुरशीची लढत. 8 संघ होते आणि शेवटला 2 संघ पोहोचले आहेत. एक संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो हुकचा फटका खेळायचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका बॉटम एज बॅटीच्या लागला आणि शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून चेंडूला गॅदर करण्यात आला. तत्पूर्वी घेतलेले या 1 धाव आणि धावसंख्या धावफलकावरती असेल ती म्हणजे 5. बिनगडी बाद 5 धावा ही धावफलकावरती आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल जर मोठ्या धावा बनवायच्या असतील तर. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. दिशा थोडी चुकीची आहे आपण पाहू शकतो. पंच दंडित करत आहेत. वाईट चेंडू वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोचेल ती मात्र 6 या आकड्यावरती. संत आणि शांत सुरुवात जी मात्र मामनोली संघाच्या माध्यमातून पण सावध सुरुवात आहे. हा जमेचा बाजू आहे ती म्हणजेच मामनोली संघासाठी. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केला. वेग आणि वेग इथे मात्र भन्नाट असेल आणि वेग गती अतिशय अप्रतिम दर्जाची जी मात्र रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अलॉंग द पिच भन्नाट वेगाने हा चेंडू ट्रॅव्हल होत आहे. इथे मात्र फक्त आणि फक्त दिशा दाखवली आपण पाहू शकतो. इनफिल्डला क्रॅक करून चेंडू सीमारेषेचा वेध घेतो. चेस करत होते. अप्रतिम चेसिंग. चेंडूला गॅदर करण्यात आला. तत्पूर्वी बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पारस आणि मुकेशच्या माध्यमातून. बघता बघता 3 धावा कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजे 9 रन ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम मामनोली विपक्ष मोहिली मध्ये चालू असलेली ही लढत मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील, स्वर्गीय सागर सीताराम तामाणे स्मृती चषक 2022चा थरार जो मात्र नक्कीच आपण अनुभवत आहोत. आजचा दिवस क्रमांक पहिला. 8 संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाले. 10 गाव उतने, बापसई, मोहिली, विसोळ, पावशेपाडा, मामनोली आणि दुसरी मोहिली. नक्कीच या 8 संघांमधून 2 संघ हे वरती आले आपण पाहू शकतो क्वार्टर फायनलमध्ये आणि यांच्यामधून एकच संघ हा नक्कीच बक्षीस पात्र असेल. सुपर 4 मध्ये दाखल होईल. तो संघ कुठला असेल त्याच्यासाठी चालू असलेली लढत. 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा रणसंग्रामी नाटक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतो नदी एंड कडून युवराज गोलंदाजी मार्कवरती सज्ज. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज. फुलटॉस चेंडू होता पाहू शकतो. मिस टाइम फटका आहे. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतील मिड ऑफ क्षेत्रामधून चेंडूला कव्हर करतील. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. डबल डिजिट मध्ये धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 11 रन ऑन द बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती आहेत. युवराजची अप्रतिम गोलंदाजी आणि बिग हिट मारायचा प्रयत्न होता.
चेंडू जो लागला एजला आणि एजला लागल्यानंतर गेंद मारना चाहते थे वाशिमे और गेंद गई काशी में. ऑन साईडला मारायचा होता, ऑफ साईडला चेंडू गेला. इथे मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला स्टिअर केलाय. पाहू शकतो व्ही मध्ये चेंडूला ढकलून दिले. ड्राईव्ह चांगली होती. ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी गॅदर करतील लॉंग ऑन वरून येऊन रोशन. तोपर्यंत घेतलेले या 2 धावा. धावसंख्या 2 पुढे सरकेल, जाऊन पोचेल ती बघता बघता 13 या आकड्यावरती. बिनगडी बाद 13 ही धावसंख्या धाव फलकावरती आहे. पारस आणि मुकेश ही सलामीला आलेली जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. समयाची बाजू मामनोली संघासाठी. ब्लॉकहोलचा वेध घेतलेला चेंडू, अतिशय अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. फुलर लेनचा चेंडू होता, त्याला तितक्यात चांगल्या प्रकारे हँडल केला आणि मिड विकेट मध्ये फेकून दिला. तत्पूर्वी चेंडूला गॅदर केला आणि एक धाव एकवटली गेली, ती म्हणजे फलंदाजांच्या माध्यमातून. चांगली रनिंग विट इन द विकेट. धावसंख्या 1 पुढे सरकेल, जाऊन पोचेल 14 या आकड्यावरती. युवराजच्या माध्यमातून आपण पाहू शकतो दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू आतापर्यंत एकवटले आहेत आणि 5 धावा या नक्कीच खर्च केल्या आहेत. इथून मात्र ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल, कारण म्हणतात ना की ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला क्रिकेटचा C4 कंट्रोल दाखवून C4 कमबॅक करून द्यावा लागेल या गोलंदाजाला. पुन्हा एकदा अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. उंची जास्त आहे, लांबी कमी. पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल आणि फलंदाज होतोय फेल. मुकेशची खेळी संपुष्टात. 14 वरती लागलेला झटका क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये टीम मामनोली संघासाठी. फर्स्ट विकेट डाऊन. मुकेश बॅक टू द डगआउट. नक्कीच अविनाशजी आगिवले, हार्वी किंग यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मैदानाच्या आतमध्ये युवराजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा वेध घेतलेला चेंडू, अतिशय अव्वल दर्जाच्या क्षेत्ररक्षण जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. आपल्या फॉलो थ्रू मध्ये आले, चेंडूला गॅदर केला आणि तितकंच चांगलं थ्रो. अप्रतिम गोलंदाजी, तितकंच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि तत्पूर्वी घेतलेली ही सिंगल डबल. धावसंख्या 2 पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 16 रन्स ऑन द बोर्ड. म्हणतात ना की हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. हिऱ्याची चमक मैदानाच्या आतमध्ये दाखवायला लागेल. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी देखील आपल्याला उन्हामध्ये उभा राहायला लागतो. तर नक्कीच पुन्हा एकदा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. फटका अतिशय देखना जो मात्र पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ लक क्लिअर करून चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. जब रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेडा पार. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. दणदणीत फटका, चौकार. ड्रिंक्स द्यायची मैदानाच्या आतमध्ये. राहुल भोईर यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहू शकतो पुण्याचं काम करत आहेत ते. एक मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे. नक्की जो काम त्यांना म्हणतो ते नक्कीच ते करतात. एक चांगलं व्यक्तिमत्व नक्कीच, आणि पुण्याचं काम आहे, केलंच पाहिजे. आमचे प्लेयर थकले आहेत. दोन षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजे 1 गडी बाद 20 धावा.
20 runs on the board with loss of 1 wicket after 2 overs. Team Mamnoli team प्ले अगेन्स्ट टीम मोहिली विपक्ष मामनोलीमध्ये चालू असलेली चुरशीची लढत. क्वार्टर फायनलचा सामना. तिसऱ्या षटकामध्ये येथील गोलंदाज प्रेम आपण पाहू शकतो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहू शकतो. चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो. 20 वरती लागलेला झटका क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय. झेल फलंदाज होत आहे फेल. विकीची केळी संपुष्टात. 20 वरती लागलेला झटका क्रमांक दुसरा. बॅट्समन विकी बॅक टू द डगआउट. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या धाव फलकावरती असेल 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धाव फलकावरती. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रेमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि त्यानंतर चांगल्या प्रकारचा कमबॅक. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजे 20. स्थिर आणि स्थगित धावसंख्या. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूला सोडेल तो पारस कसला भिडकावून दिलाय. चेंडू जातोय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. लॉंग बिग वे. गोलंदाजाला फटकार आणि फलंदाज पॅरसच्या बॅटमधून येणारा हा होता दणदणीत स्ट्रोक. खणखणीत षटकार. फलकावरती असेल 26 रन्स ऑन द बोर्ड. ऍक्शन वरती केलेले रिएक्शन पाहू शकतो. डॉटला क्विक रिप्लाय देत असताना षटकार. ईट का जवाब पत्थर से वार वरती केलेला पलटवार येतोय हा षटकार. धावसंख्या असेल ती म्हणजे 26 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला फेकून दिलाय. चेंडू होता स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान. ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट जीव की प्राण. इथे क्रिकेट जीव की प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. नक्कीच एक तेरी तो एक मेरी. ईट का जवाब पत्थर से. बारी बारी सबकी बारी. पहले तुम्हारी और फिर हमारी. अशा प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन त्यानंतर डॉट चेंडू आणि त्यानंतर 2 खणखणीत षटकार जे मात्र पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आपण पाहू शकता. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. पुश करो और खुश रहो अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त स्टिअर केलं कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतं पण एक्स्ट्रा धाव मिळतील कारण ओव्हर थ्रो झालेला आहे. जिथे मिळायला पाहिजे होती 1 धाव तिथे मिळाल्यात. या 2 धावा. एक तर कर्जबाजारी त्यात उसना शेजारी. अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. धावा मिळतील त्या म्हणजे 2 आणि 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती मात्र 34 या आकड्यावरती. 34 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा पाहू शकतो. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. मोठे शॉट खेळत नाहीयेत. मोठे फटके खेळत नाहीयेत. माहिती आहे की शेवटच्या षटकापर्यंत राहणं अनिवार्य आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करतायत. 1 धाव एकवटली गेली आणि 1 धावेच्या मदतीने तिसरं षटक समाप्त होतंय. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना मामनोली संघाचा स्कोर असेल तो म्हणजे 2 गडी बाद 35 धावा. 35 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम मामनोली अँड टीम मामनोली प्ले अगेन्स्ट टीम मोहिली. इट वॉज अ मॅच ऑफ क्वार्टर फायनलचा हा सामना जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. बिग मॅच आणि बिग फाईट. टीम मिटिंग घ्यायची नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. शेवटच्या लढतीमध्ये दोन्ही संघांची पडलेली गाठ. पाहूया कुठला संघ विजय होतोय. कुठल्या संघाची लागते वाट. 4 षटकांचा पूर्वार्ध आहे. 4 षटकांचा उत्तरार्ध आहे आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचा रणसंग्रामी भन्नाट नाटक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अखेरी एकच संघ विजय होईल पण त्या अगोदर दोन्ही संघांना संघर्ष करणं अनिवार्य आहे आणि संघर्ष इतका मोठा पाहिजे की त्यासमोर नशिबाला काय तर प्रतिस्पर्धी संघाला झुकावं लागेल. कुठला संघ अप्रतिम संघर्ष करेल. कुठला संघ चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळेल इथं येणारा वेळच सांगेल. नक्कीच शेवटचं षटक आता पाहू शकतो या इनिंग्स मधला प्रगतीपथावर गोलंदाज जयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि तितकाच चांगला झेल जो मात्र टिपला गेलाय. फलंदाज पारसची खेळी इथून मात्र आपण पाहू शकतो जी मात्र आहे संपुष्टात. मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. पारसची खेळी संपुष्टात. तिसरा झटका. फलंदाज पारस बॅक टू द डगआउट. बॅट्समन आपण पाहू शकतो सद्बोध यांना. आमची देखील आजची लास्टची टर्न आहे. यानंतर देखील आम्हाला दुसरीकडे जायचे. आंबिवलीला आमच्या मॅचेस आहेत. उद्यापासून आपण पाहू शकतो सोनू बांगर सरांना आणि त्यांच्यासोबत असतील ते म्हणजे रोशन संते सर. पालेगावचा आवाज आणि व्हॉइस ऑफ घारिवली हे दोन दिग्गज समालोचक आपल्या नक्कीच वाणीला येणार आहेत. नक्कीच तुम्ही कुठे जायचं नाही. मॅच एन्जॉय करायची आहे ती म्हणजे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. इथे चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल. येथील यष्टीरक्षक म्हणतील दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन. कॅच इथे मात्र पकडली आहे. कॅच पकडली आहे का मॅच पकडली आहे येणारी वेळ सांगेल. संघाला लागलेला झटका क्रमांक 4 आपण पाहू शकतो. 35 या आकड्यावरती मामनोली टीमला 4th विकेट डाऊन आल्या पावली. सद्बुद्धला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. बॅट्समन बॅक टू द डगआउट. आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंडवरती असतील नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील बॅट्समन शादिक आणि नवाज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज जय हाणामारीच्या षटकामध्ये मार्गस्थ. फुलटॉस चेंडू आपण पाहू शकतो. डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून चेंडूला उचलला जाईल. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थेंबे थेंबे तळे साचे हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे थेंबा थेंबाने तळासा असतो त्याप्रमाणे 1-1 2-2 सिंगल आणि डबल घेऊन नक्कीच मोठ्या धावे मागे मार्गस्थ आहे. पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3.3 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर 37 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जय अप्रतिम कामगिरी. 2 विकेट्स त्यांना मिळाली आहेत आणि 2च धावा खर्च केल्यात. हा पिच होता चेंडू अप्रतिम गोलंदाजी. इथे मात्र स्विंग अँड मिस जो मात्र आपण पाहू शकतो. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरीनी चकित झाले ते म्हणजे फलंदाज पूर्ण प्रकारे बीट झाले. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव संख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित 37. पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहू शकतो यष्ट उद्ध्वस्त. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोल्ड. यू मिस आय डेफिनेटली हिज. नवाज इथे मात्र बाद होत आहेत. संघाला लागला झटका क्रमांक 5 आपण पाहू शकतो. मैदानाच्या आतमध्ये 37 या आकड्यावरती टीम मामनोली संघाचा इथे मात्र फलंदाज बाद होत आहेत. 5th विकेट डाऊन. नवाज बॅक टू द डगआउट. गोलंदाजीचा मुजाहिरा. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स देखील त्याने कमावल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या ते म्हणजे गोलंदाज जयसाठी. अप्रतिम कामगिरी जयच्या माध्यमातून. म्हणतात ना की हिरे की चमक रखते तो अंधेरे में चमको. नक्कीच हा हिरा चमकला आहे टीम जर पाहायला गेलं तर मोहिली संघासाठी. कारण काय बॉलिंग केली. वॉट बॉलिंग. आणि हा शेवटचा चेंडू आपण पाहू शकतो या इनिंग्स मधला. हियर वी गो. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. ब्लॉकहोलचा वेध घेतलेला चेंडू. फुल लेनचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवला आहे. इंधन कमी आणि त्यामुळे पाहू शकतो लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते रोशन. त्यांच्या माध्यमातून झाली चुकी आणि चुकीला माफी मिळणार नाही. जिथे मिळायला पाहिजे होता 1 धाव तिथे एकवटल्या गेल्या 2 धावा. 4 षटकांची समाप्ती होते. धाव संख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजेच बघता बघता 39 विजयासाठी 10.00च्या सरासरीने 24 चेंडूंमध्ये बनवावे लागतील. त्या म्हणजेच धावा 40. आणि या धावा डिफेंड केल्या जातील का या धावा बनवल्या जातील याचं धावतं वर्णन नक्कीच ऐकणार आहोत. मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ घारिवली गावचा एक बुलंद आवाज रोशन संते सरांना. पण त्या अगोदर मी GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जे लाईव्ह टेलिकास्ट बघत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. आपण नक्कीच
आमची साथ दिली. आपल्याला ज्याप्रमाणे म्हटलं होतं की लाईव्ह आनंद घ्यायचे, त्याप्रमाणे आपण लाईव्ह आनंद घेतात. त्यासोबतच मंडप डेकोरेटर आणि त्यासोबतच राज भोईर, योगेश भोईर यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी मला सुवर्ण संधी दिली इतक्या भव्य आणि दिव्य या स्पर्धेमध्ये समालोचन करायची. नक्कीच आमच्या स्कोररचा देखील मी आभार मानतो. उमेश असतील ऑफिशियल स्कोरर, त्यानंतर कुमार असतील, GTC लाईव्हच्या देखील सर्व मान्यवरांचा मी आभार मानतो की ते देखील आले आणि आम्हाला देखील इथे मात्र संधी या लाईव्ह टेलिकास्टचं मजा घ्यायची दिली. आणि त्यासोबतच मंडप डेकोरेटर माऊली डेकोरेटर्स यांचं देखील, कृष्णा केने सर, दैवत वेलेकर सर, संजय सुतार सरांचं देखील मी आभार मानतो. आणि मी इथे मात्र माझ्या वाणीला रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू. ओव्हर टू यू इन कॉमेंट्री बॉक्स रोशन संते सर. थँक्यू. तर वळूया आपण व्यासपीठावरती. धीरज भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते प्रसन्न चव्हाण यांचा इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. अप्रतिम समालोचन आजच्या दिवसामध्ये केलं. एकदा जोरदार टाळ्या प्रसन्न चव्हाण यांच्यासाठी. अप्रतिम समालोचन केलंय आजच्या दिवसामध्ये. सर्वांचीच मन जिंकलेत. अपकमिंग स्टार समालोचक आहे, व्हॉइस ऑफ वरप. अनेक स्पर्धा यावर्षी देखील तो कव्हर करतोय आणि त्याला देखील पुढील स्पर्धेसाठी नक्कीच शुभेच्छा असतील. आणि 40 धावांचं लक्ष्य आहे हा सामना जिंकण्यासाठी मोहिली या टीमला. चाळीस धावांचं लक्ष्य आहे. 10.00 सरासरीने प्रतिषटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. मोहिली या संघाला प्रेम आणि रोशन अंबारे ही जोडी आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय मामनोली टीमचा पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज विकी. ज्या विकीने दोन्ही सामन्यांमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे त्याच विकीवरती विश्वास दाखवतोय. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. यावीस बॅकफुटवरती येऊन बॅकफुट पंच करतोय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट कव्हरला सदबोध. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू येतो डॉट बॉल. मी आधीच म्हटलं होतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे गोलंदाज विकीने. पॉवर प्ले स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे. यावेळी ऑन साइडला लॉफ करतात क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. या दरम्यान अनमोल भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावीस बिग हिट करतो. लॉफ्टेड हिट फेकून देतो लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर मोहिली गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडी स्ट्रोक षटकार.
मॅच धावसंख्या 6 पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. ही ओळख आहे, ही खासियत आहे फलंदाज रोशन अंबारेची. कल्याण ग्रामीणचा आंद्रे रसेल ज्याला म्हटलं तर तोच फलंदाज रोशन ऑन स्ट्राईक. कमी चेंडूमध्ये जास्त धाव बनवण्याची क्षमता आहे फलंदाज रोशन मध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली आहे. मुकेश आहेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण. काऊ कॉर्नर सीमारेषेवरती. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. 10.00 सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील मोहिली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सामना अतिशय महत्वाचा सुरू आहे. या दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये. यावी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पायचीची अपील केली होती. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत कृष्णा केने सर आहेत, त्यानंतर दैवत सर आहेत स्क्वेअर लेगचे पंच, आणि तिसरे पंच आहेत संजय सुतार. हे 3 ऑफिशियल पंच आहेत आजच्या दिवसासाठी. आणि पंचांनी देखील खूप चांगली कामगिरी केली आहे आजच्या दिवसामध्ये. यावीस बॅटची इनर एज आहे. शॉर्ट फाईन लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच 10 मिनिटांत धावसंख्या 1 पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. आमचे जवळचे मित्र डीजे मास्टर ऋषी यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत मोहिली या संघाला, कारण की त्याच गावातून ते देखील बिलॉंग करतात. ऋषी गोंधळे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. ते म्हणजेच मोहिली संघाला 18 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये विकीने 9 धावा खर्च केल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी केली कारण की षटकार टोकला होता दुसऱ्या चेंडूवरती आणि त्यानंतर कमबॅक केलंय ते म्हणजेच गोलंदाज विकीने या षटकामध्ये अवघ्या 9 धावांचं षटक फेकलंय. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. गोलंदाज विशाल यावीस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 9 धावा धावफलकावरती. 31 धावांची गरज आहे विशालाला या दुसऱ्या षटकामध्ये. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय रोहितभाई भोईर स्मृती चषक 2022. यावीस लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा 9 चेंडू येतोय आणि नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. आणि समीर देखील इथे उपस्थित आहेत. आणि उद्या पहिला सामना आहे भूमी 11 कुंदे विपक्ष बादशाह 11 निंबवली बी. तर दोन्ही संघांना विनंती असेल कृष्णादा उद्या 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 8:45 वाजता टॉस होईल आणि 9 वाजता पहिला चेंडू पडेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे कारण की उद्याच्या दिवसामध्ये 8 सामने खेळवायचे आहेत. आणि दुसरा सामना असेल आपटी बी विपक्ष RB 11 वरप.
तिसरा सामना असेल संघर्ष 11 केळणे विपक्ष रायते सागर सुरोशी यांचा संघ आहे आणि चौथा सामना असेल गावदेवी कांबा योगेश शेठ बनकरी साहेबांचा संघ आहे आणि त्यांच्या समोर असेल नरेश चौधरी यांचा गावदेवी मस्कळ. तर उद्या हे 8 संघ आहेत. जी वेळ आयोजकांनी दिलेली आहे ते वेळेवरती आपण उपस्थित राहायचं आहे आणि आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे. यावीस ऑन साइडला हा पण पूल करतो क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये वाईडिश लॉंगॉनला विकी खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिनिटांत धावसंख्या एकने पुढे सरकेल 11 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 16 चेंडू आणि 29 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज रोशन अंबारे खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. एक षटका ठोकलाय रोशनने या सामन्यामध्ये. यावी सुख करतायत आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. यावीस 15 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 25 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज विशाल. कमबॅक करावा लागेल मामनोली या टीमला. यावीस बिग हिट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि या सामन्याची गोल्डन विकेट कॅरी करतोय हा गोलंदाज विशाल आणि सुरेख जेल टिपलाय क्षेत्ररक्षक विकीने आणि समाप्त होतोय रोशन अंबारेचा खेळ. नवीन फलंदाज येतोय जय. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रेम आहे. यावीस लाईन पाहावी लागेल. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा तो व्हाईट +4 हा पंजा मिळतोय मोहिली संघाला. संख्या 5 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती येणारे 14 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला पूर्ण केलाय तो म्हणजेच मोहिली संघाने आणि अजूनही 20 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. यष्टरक्षक सादिकने केली चूक यष्ट्यांच्या पाठीमागे आणि शॉट फाईन लेगला दीपेश होते आणि शॉट टर्डमॅनला मुकेश होते. यावेळेस बॅकफूट पंच करतोय फक्त दिशा दिली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉट कव्हरला. एकच धाव मिनिटांत धावसंख्या एकने पुढे सरकेल 21. 21 धावा धावफलकावरती येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज जय आणि प्रेम ही जोडी आहे. प्रेमने थोडंसं निराश केलंय परंतु तो खेळपट्टीवरती खेळतोय. मोठे फटके अपेक्षित असतील कारण की स्वतः संघनायक आहे या टीमचा. त्याला साथ देतोय नवीन फलंदाज जय. 13 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. यावीस अपीश करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि झेल केला ड्रॉप आणि एक धाव कंप्लीट.
क्षेत्ररक्षक होते. राजने सोप्पा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. परंतु झेल सोडलाय आणि चूक केली आहे आणि चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये होत आहे. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क होती सज्ज होतोय गोलंदाज शादिक या षटकामध्ये. सादिक गोलंदाजी मार्क होती सज्ज होत आहे. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज जय आहे. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल, कारण की जर या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर नक्कीच वापसी करेल मामनोली संघ, आणि या षटकामध्ये जास्त धावा बनवल्या तर नक्कीच या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल तो म्हणजेच मोहिली संघ. पहिला चेंडू येतो डॉट बॉल आणि येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा, त्यामुळे कंपल्सरी 18 धावा या बनवाव्याच लागतील हा सामना जिंकण्यासाठी. यावीस बिग हिट करतो लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख जेल टिपलाय विकीने. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय 22 या धावसंख्येवरती. जय बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज जीवन येतोय. जीवन आणि प्रेम ही जोडी आहे. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. खूप चांगली गोलंदाजी केली आहे आजच्या दिवसामध्ये शादिक, नवाज, विकी, विशालने मामनोली या टीमसाठी. यावीस बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. चेंडू पट नो मॅच लँड झोन मध्ये आणि तोपर्यंत मिळतात या 2 धावा. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 16 धावांची गरज. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. बिग फाईट सामना रंगलाय या 2 बलाढ्य संघांमध्ये, या 2 नामांकित संघांमध्ये. यावीस लॉफ्टेड बिग हिट करतोय आणि चेंडू फेकून दिला मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार ठोकलाय फलंदाज प्रेमने.
या 6 धावा संजीवनीचं काम करतील ते म्हणजेच मोहिली टीमसाठी 8 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. शादिक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. यावेळी फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. प्रेम बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का बसतोय. मोहिली या टीमला 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. नवीन फलंदाज विनायक येतोय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. कमबॅक केलं या षटकामध्ये गोलंदाज शादिकने, कारण की षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलंय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय बॅट्समन प्रेमला. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 9 धावांची गरज मोहिली या टीमला. और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मास्टर 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय नवाज. ज्या नवाजने पहिला सामना जिंकून दिला होता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती, तोच नवाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. 55 इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवंत धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 32. 32 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. गोलंदाज नवाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट पॉइंटला. एक धाव कंप्लीट. धावसंख्या एकने पुढे सरकेल. लेग बॅचच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. बॅटकट आहे हे सांगतायत पंच. दैवत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. 33 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 7 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ. किरण शेठ केने साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज जीवन.
यावेळेस चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 33 धावा धावफलकावरती. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 7 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. हा सामना जिंकण्यासाठी मोहिली टीमला अस्तित्वाची लढाई सुरू आहे. या दोन संघांमध्ये दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या सामन्यावरती, कारण की 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. लोअर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करतोय, खराब क्षेत्ररक्षण, फंबल होतोय. एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 1 रन शॉट आहे. हे सांगतायत पंच. एका धावेला खूप महत्व आहे या सामन्यामध्ये आणि 1 धाव ही शॉट आहे हे सांगतायत पंच दैवत. धावसंख्या 1ने पुढे सरकेल 34. 34 धावा धावफलकावरती. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मोहिली या संघाला. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि उद्या त्या टीमला नक्की 3:30 वाजता रिपोर्ट करावा लागेल सेमीफायनल खेळण्यासाठी. लोअर फुलटॉस चेंडू स्क्वेअर द विकेट हा चेंडू खेळलाय. 1 धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न असेल. धावबादची संधी आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल 36. 36 धावा धावफलकावरती. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज मोहिली संघाला. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाइट मॅच रंगते या 2 संघांमध्ये. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलता है. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल मामनोली या टीमला. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. दोन्ही संघांचे प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांची उत्कंठा देखील शिगेला पोहोचली की हा सामना कोण जिंकेल, कारण की अंतिम क्षणामध्ये हा सामना रंगतोय. कारण की 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची कंपल्सरी गरज आहे. असाच सामना जिंकला होता पहिला सामना मोहिली या संघाने. दुसरा सामना जिंकला होता दहागाव टीमच्या अगेन्स्ट मोहिली संघाने. तोच मोहिली संघ इथे मात्र संघर्ष करतो धावांसाठी. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज जीवन. जीवन हा सामना जिंकून देईल का मोहिली संघाला, की सामना जिंकून देईल नवाज मामनोली संघाला. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. यावी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. विनाशकाली विपरीत बुद्धी. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. एका बाजूला धावा बनवण्यासाठी संघर्ष, तर दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. सामन्याचा रिदम आपण तोडू नका ही विनंती असेल मामनोली संघाला. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता मात्र उभे राहिलेत हा चेंडू पाहण्यासाठी. आणि प्रेक्षकांना विनंती करतो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही संघांसाठी. आणि पहिल्या दोन्ही सामने डिफेंड केलेत ते म्हणजेच मामनोली संघाने. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज जीवन. जीवनकडे संधी आहे.
हिरो होण्याची संधी देखील आहे नवाजकडे हा सामना जिंकून दिला तर. यावीस गॅप शॉट सिलेक्शन आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्वीपर कव्हर मध्ये 2 धावा कंप्लीट आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय. या मैदानावरती आपण पाहू शकाल मामनोली या संघाने आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये हा संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये.